नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या टू इंडियन फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हा SRT पद्धतीने 9 नोव्हेंबर रोजी आपण या चण्याची लागवड केली होती। तर मित्रांनो, आता सध्या आपल्या चण्यामध्ये 10% फूल आणि 90% घाट्या झालेल्या आहे। आणि आज मित्रांनो, आपण या चण्यावर आपली शेवटची फवारणी घेत आहोत। तुम्ही बघू शकता, चण्याची घाटी चांगली झालेली आहे आणि कुठे कुठे एक अर्ध फूल आहे। आता फक्त असं म्हणता येईल का, फक्त 10% फूल आहे आणि 90% घाट्या पूर्ण झालेल्या आहे। मित्रांनो, आपण 9 नोव्हेंबरला चण्याची टोकन केली होती आणि चण्याला आपण आतापर्यंत 3 पाणी दिलेलं आहे पूर्ण। आणि यावर आता आपण आपली शेवटची फवारणी घेत आहोत। मित्रांनो, यामध्ये आपण मिशनचं कोराजन इन्सेक्टिसाइड घेत आहोत, ज्यामुळे आपली घाटेअळी नियंत्रणात येईल। आणि तुम्ही बघू शकता, आपण एकरी म्हणजे प्रतिपंप 20 लिटरच्या पंपाला 7 ml प्रतिपंप असं याचं एक पाणी बनवून घेतलं आहे आणि त्या मापाने आपण 7 ml प्रतिपंप अशी फवारणी करतो। फक्त आपण मित्रांनो अळीचंच औषध घेतलं, यामध्ये आपण काही घाटी भरण्याचं याच्या म्हणजे दुसरं कोणतं अगाऊचं औषध घेतलं नाही, कारण की माझ्या तरी अनुभवानुसार घाटी भरणं हे सर्व निसर्गाचा खेळ आहे। यामध्ये कोणी म्हणजे घाटी भरण्याचं कोणतं प्रॉपर औषध असं माझा अनुभव आहे। म्हणजे माझ्या मत असं आहे की आपण फक्त त्यावर जे घाटेअळी म्हणता येईल का कोणती कीड येते कोणत्याही पिकावर, त्याचं नियंत्रण करणं आपल्या हातात आहे। म्हणजे त्याचं नियंत्रण केलं तरी पीक योग्य येऊन जाईल असा माझा अनुभव। म्हणून मी फक्त अळीचंच औषध मारतो मित्रांनो, दुसरं कोणतं न मारता। तुम्ही बघू शकता, आपला हरभरा अतिशय एक नंबर आलेला आहे मित्रांनो। यामधून आता चालता नाही येऊन राहिलं, शेवटच्या फवारणीला पूर्ण असं पॅक झालेला आहे। तास आहे तर आपल्याला वाटत होतं सुरुवातीला पॅक होईल का नाही, पण बघा मित्रांनो, पूर्ण पॅक झाला आहे। हा पूर्ण आपला मित्रांनो SRTचा प्लॉट आहे, 2.25 एकराचा। यामध्ये बघू शकता तुम्ही फवारणीवाले मांडी चना आला आहे फवारणीचे वाल्याच्या। आणि पूर्ण वावरामध्ये मित्रांनो आपले 2 छोटे छोटे थिगडं मर रोगाचे पडले आहे। हा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल, इथे एक आणि इथे एक, असे 2 जागी मर रोग आलेला आहे। म्हणजे तिथे आमच्या वावरात असं पारंपरिक पद्धतीमध्ये त्या 2 ठिगळं पडतेच मित्रांनो। याचं कारण आम्हाला पण नाही माहीत, आम्ही तिथे खूप काळजी घेतो त्या जागेची, पण 2 ठिगळं पडतात दरवर्षी। तुम्ही बघू शकता चना किती मोठा वाढलेला आहे फवारणी मारणेवाल्याच्या ह्याच्यावरून। मित्रांनो, आपण चण्याला 3 पाणी दिले, 1 पाणी थोडं कमी पाहिजे होतं, शेवटचं पाणी थोडं जास्तच वेळ देण्यात आलं, म्हणून अशी चण्याची खूप अशी वाढ झालेली आहे। तर मित्रांनो, अळी तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण 3 तास टोकन केले होते, 3 तासात पूर्ण पॅकच झाले, 3 तासातून अजिबातच चालता नाही येत। म्हणजे आपण मित्रांनो एका बेडवर 2-3 बेड आपण जे 2 तास घेतले होते, तिच्यातून पूर्ण आता चालता नाही येत असे म्हणताय फवारणीवाले। पण याच्यातून थोडंफार तरी चालता येते, असं बघू शकता तुम्ही। म्हणजे असं बाजूनं होते अशी जागा, पण हे जे 3 बेड आहेत 3, तर तिच्यातून अजिबातच चालता नाही मित्रांनो। तुम्ही बघू शकता, 2 तास घेतले, तो पण चना पूर्ण पॅक झालेला आहे आणि ते थोडं काहीतरी चालता येते। बघू शकता मित्रांनो, आपला चण्याचं बूड, घाट्या। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच मित्रांनो, आता ही आपली शेवटची फवारणी आहे, म्हणजे आता यानंतर आपण काही जे अपडेट आहे ते तर डायरेक्ट उत्पन्नावर येईल। म्हणजे आपल्याला या वावरामध्ये किती चना होणार हे याचा नक्की मी व्हिडिओ टाकणार। तसेच पारंपरिक या चण्यामध्ये काय फरक आहे उत्पन्नामध्ये, आणि आता जे मशागत सर्व जे बाकीचं आहे याच्यामध्ये सांगतो, पारंपरिकपेक्षा ही पद्धत खूप चांगलेली आहे, मला काही त्रास नाही झाला तेवढा। आता फक्त राहिला आहे ते उत्पन्न, तो उत्पन्न किती होते काय होते याचा व्हिडिओ मी पुढच्या मला वाटते 20 दिवसात
परत 20 ते 25 दिवसात चणा कापणीला येईल, तो व्हिडिओ मी नक्की टाकणार. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.